नमस्कार मित्रांनो, मी प्रॅक्टिकल फार्मर. खूप दिवस झाले आपण व्हिडिओ नाही टाकला. तर त्याचं कारण म्हणजे असं की माझे पेपर चालू होते. तर पेपरच्या मधात आपल्याला इकडे शेतावर यायला कसं टाइमच नाही मिळाला. महिनाभर ते कॉलेजला तिकडे प्रॅक्टिकल सबमिशन ते त्याच्यातच गेलं. खूप दिवसांनी आपण आता व्हिडिओ टाकणार आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्या मागं तिळाचा प्लॉट आहे. जो आपण ते मधमाशीचा व्हिडिओ आणि तिळाचा लावणीचा जो व्हिडिओ बनवला होता तोच प्लॉट आहे. आता हा पूर्ण कसा पिवळा पडलाय. आता याला 1-2 दिवसात नाही का आपण सोंगणं चालू करू. कापून जमा करायचा, वाळवायचा आणि त्यानंतर मग याच्यातून तीळ निघाल. मग आता हे पाहू शकता तुम्ही तिळाचा प्लॉट पूर्ण पिवळा पिवळा झालाय. आता याला सोंगा लागते. सोंगाचा पेट्या बांधायच्या, जमा करायच्या ताडपत्रीवर आणि मग तर जसं जसं ते एकदम वाळत जाईल तसं तसं त्याच्यातून तीळ बाहेर येत जाईल. आता पाहू आपल्या या एकरभरात किती तीळ होते, काय होते आणि मार्केटला रेट वगैरे काय निघते आणि जो आपला टोटल खर्च लागला, मेहनत लागली आणि जे उत्पन्न निघलं ते त्याबद्दलचा पण व्हिडिओ आपण बनवू. आणि आपल्याला हे जे आपलं पहिलं वर्ष होतं ट्रायल वालं ते परवडलं नाही परवडलं आणि कशा प्रकारे आपण नियोजन केलं ते सगळं आपण व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो. तिळाचं झाड या प्रकारे वाढलं आहे आणि याच्या ज्या बोंड्या आहे याच्यात तीळ आहे. आता हे सगळेच आपल्याला पिवळे पडलेले सोंगावं लागते. आता मग ते वाळवायचे, त्यानंतर मग त्याच्यातून तीळ निघाल. तीळ कसा निघते ते तुम्हाला दाखवतो. या प्रकारे तीळ निघतो. मग याला साफसूफ करून हा तीळ बाजारात येतो. तर मित्रांनो, या तिळाच्या पूर्ण माहितीच्या व्हिडिओसाठी तुम्ही कमेंटमध्ये फुल व्हिडिओ कमेंट करू शकता आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करू शकता. त्यामुळे समजेन की मी तुम्हाला याची माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुकता आहे. तर मग अशाच नवनवीन माहितीपूरक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला फॉलो करा. धन्यवाद.